नमस्कार, मी गणेश मानकर. इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. अंगणवाडी भरती 2025 सेविका आणि मदतनीस या पदांसाठी वॅकन्सी जी आहे तर ती येणार आहे. विविध जिल्ह्यात विविध भागात जे आहे तर ती येणार आहे. मात्र याच्यामध्ये जेव्हा आपण अर्ज करणार आहोत तर निवड नेमकी कशी होणार आहे? खूप साऱ्या महिला उमेदवारांना वाटतं काही परीक्षा होणार आहे का? निवडसाठी नेमकी काय प्रक्रिया असणार आहे? तर या संपूर्ण बाबी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायला मिळतील, म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. बघा, तर निवड प्रक्रिया ही कशी असणार आहे? 30 जानेवारी 2025च्या शासन निर्णयामध्ये नमूद केल्याप्रमाणे उमेदवारांच्या शैक्षणिक गुणपत्रिकेमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे 80 गुण जे आहे तर ते कन्सिडर केले जातील त्यांच्या शिक्षणावरून. याच्यामध्ये 12वी, पदवीधर, पदव्युत्तर, डीएड, बीएड व शासकीय मान्यता संस्थेचे संगणक परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र, ज्याला आपण म्हणतो MSCIT, अथवा शासनाने वेळोवेळी समकक्ष ठरवलेला संगणक अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र यांचे एकत्रित कमाल गुण हे 80 जे आहे तर ते करण्यात येतील. बघा, एकूण 100 गुणांच्या आधारे ही निवड केली जाते. याच्यामध्ये 80 गुण हे तुमच्या शिक्षणावर डिपेंड असतील. तुमचं शिक्षण काय झालेलं आहे? बघा, एखाद्याचं झालेलं असेल 12वी प्लस त्याची पदवी झालेली असेल, काहींचं बीएड झालेलं असेल इथं, तर अशा उमेदवारांना प्लस त्याचं MSCIT झालेलं असेल त्यांचं, तर अशांना जास्त गुण असतील ना. अशांना त्यांनी गुण दिले 70. आता एखादी महिला आहे, तिचं झालेलं आहे 12-20 फक्त, तर तिला मे बी ते 50 गुण देऊ शकतात. आलं तुम्हाला लक्षात? अशा पद्धतीने हे गुण असतील. तर हे गुण कशावर ठरवले जातील की तुमचं शिक्षण काय झालेलं आहे, शिक्षणासोबत तुमची MSCIT झाली का, CCC झालेली आहे का, तुमच्या शिक्षणात हा संगणक काय विषय होता का, तर त्याच्यानुसार काही मार्क असतील. समजा संगणकाला त्यांनी 10 गुण दिलेले असतील की संगणकाच्या आधारे 10 गुण, एखाद्याचे MSCIT असेल तर त्याला 10 गुण, 12वीला 50 गुण, परत पदवीला 10 गुण, बीएडला 10 गुण. अशा पद्धतीने ते गुणांचं काहीतरी वर्गीकरण करून 80 गुणप्रमाणे जास्तीत जास्त 80 गुण इथं जे आहेत तर ते देता येतील संबंधित महिलेला. हे कशावरून आहे? हे याच्यावरून, 12वीच्या याच्यावरून. इथं परीक्षा होणार आहे का? नाही, परीक्षा होणार नाही. हे तुमचं पूर्णतः 12वीला जेवढे गुण मिळालेले आहेत, तर म्हणजे 12वी, पदवी यांच्या आधारे, MSCIT यांच्या आधारे तुमची निवड जी आहे तर ती होणार आहे. हे झालं 80. तुम्ही म्हणाल वरचे गुण कुठे गेले? तर वरचे गुण तुम्हाला विविध याच्यानुसार मिळणार आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल अतिरिक्त 20 गुण कसे मिळणार आहेत? बघा, 80 गुण तर कशामुळे झाले? तुमच्या शिक्षणावर झालं. आता पुढचे राहिलेले 20 गुण तुम्हाला कसे मिळू शकतात? इथं लक्षात घ्या, जर कोणी महिला विधवा असेल किंवा अनाथ असेल तर तिला 10 गुण आणखी भेटतील. 10 गुण भेटतील. कोणाला? विधवा उमेदवारांना 10 गुण डायरेक्ट एक्स्ट्रा. पुन्हा जर ते कोणी अनुसूचित जाती, जमाती आणि यांच्यामध्ये असेल तर त्यांना 5 गुण जे आहे तर ते मिळतील. बघा, लक्षात घ्या, SC किंवा ST मधला असेल तर 5 गुण. पुढे आपलं OBC असेल, SBC, NT, SCBC जे असेल तर त्याला 3 गुण देण्यात येतील. जसेच त्यांच्याकडे अनुभव आहे, लक्षात घ्या, आपण आधी पण पाहिलं होतं, अनुभवाचं 2 वर्षाचं प्रमाणपत्र असेल तर त्यांना 5 गुण. अनुभव 5 गुण. अशा पद्धतीने त्यांना एक्स्ट्रा जे आहेत तर ते गुण मिळतील. फॉर एक्झाम्पल आपण असं पकडूया की एखादी महिला आहे, तिचं 12वी झालेलं आहे, तिला समजा तिथं त्यांनी 60 गुण दिले. ती महिला जी आहे ती ST कॅटेगरीची आहे तर तिला 10, इथं 5 गुण मिळून जातील. म्हणजे तिचे एकूण गुण झाले किती? 65 गुण झाले. सोबत असं समजूया, एखादी 12वी महिला ST आहे पण ती विधवा पण आहे. मग समजा तिला हे 5 गुण तर मिळतील, परंतु विधवा असल्याचे जे आहे तर ते तिला आणखी 10 गुण एक्स्ट्रा भेटतील. म्हणजे 70, 75 गुण झाले त्यांचे. किती गुण झाले? हे 75. अशा पद्धतीने हे सगळे गुण होतील. मग याच्यामध्ये बघा, हे 75 हिला जास्त गुण आहेत तर हिची जास्त निवड होण्याची शक्यता आहे. आलं तुम्हाला लक्षात? आता समजा एखाद्याचं मस्त 12वी आहे, MSCIT आहे, परत पदवी आहे, बीएड आहे, राहतं काही काहीचं, परत ती विधवा आहे, कॅटेगरीमध्ये आहे SC ST, तर त्यांना जबरदस्त गुण मिळतील ना. कळालं का तुम्हाला? इथं हा संपूर्ण खेळ या गुणांच्या आधारे जो आहे तर तो तयार केला जाणार आहे. इथं असं नाही की कोणी ओळखीचं आहे किंवा कोणी जास्त टॅलेंटेड आहे, असं नाही. इथं वेगवेगळे बघा, 80 गुण तर तुमच्या शिक्षणावर आहेत, उरलेले 20 गुण हे जे आहेत तर तो तुमची कॅटेगरी काय आहे. मग ज्यांच्याकडे अनुभव असेल ना तर त्यांना पुन्हा जास्त फायदा जो आहे तर तो होऊ शकतो, कारण की त्यांना 5 गुण इथे एक्स्ट्रा भेटू शकतात. ज्यांना अनुभव नाही आहे त्यांना काहीच प्रॉब्लेम नाही, त्यांना हे 5 गुण भेटणार नाही. परंतु जर तुम्ही या कॅटेगरीमध्ये येत असाल आणि इथे येत असाल तर तुमचे डायरेक्ट 15 गुण तुम्हाला जे आहेत तर ते इथे भेटू शकतात.
कळालं लक्षात? आणि या संपूर्ण प्रोसेसद्वारेच तुमची निवड जी आहे तर ती केली जाणार आहे. याच्यामध्ये सर्वात जास्त कोणाला हे मिळतील गुण, त्याच्यानुसार त्यांची निवड होईल. लक्षात घ्या, यादीतील कोणत्याही उमेदवारांचे प्रमाणपत्र व त्याबाबतचे दिलेले गुण याबाबत तक्रार असल्यास अर्ज केलेल्या उमेदवारांनी प्राथमिक यादी कार्यालयात व नोटीस बोर्डवर प्रसिद्ध झाल्यापासून पुढील 10 दिवसात बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी जिल्हा यांच्याकडे लेखी स्वरूपात तक्रार करावी. असं तुम्हाला वाटलं की एखादी महिला विद्वान आहे तरी तिला विधवाचे 10 गुण दिलेले किंवा अनुभव नसलेल्या महिलांना पुन्हा 5 गुण दिलेले आहेत, असं कोणाच्या निदर्शनास आलं, जेव्हा यादी तयार होईल तेव्हा 10 दिवसात ज्या महिलांनी अप्लाय केलं असेल तर ते बाल विकास अधिकारी यांच्याकडे तक्रार जी आहे तर ते करू शकतात. आणि या 10 दिवसानंतर प्राप्त झालेल्या कोणत्याही तक्रारीची दखल इथे घेतली जाणार नाही. म्हणून जर तुम्हाला काही विषयी डाऊट असेल तर ती नक्कीच तक्रार तुम्ही आहे तर ती 10 दिवसांच्या आत इथं केली पाहिजे. जर उमेदवार हा नियुक्त दिनांकाच्या आदेशापासून 30 दिवसांमध्ये रुजू झाला नाही किंवा अपात्र ठरवण्यात आले तर प्रतीक्षा यादीतील गुणाक्रमानुसार नियुक्ती देण्यात येईल आणि सदर प्रतीक्षा यादी निकाल जाहीर झाल्यापासून 1 वर्षांपर्यंत वैध राहील. फॉर एक्झाम्पल, एखाद्या महिलेची निवड झाली, महिला नंबर 1 ची निवड झाली, परंतु तिने 30 दिवसामध्ये जॉईन नाही केलं, तिला घरून सांगितलं काही जॉईन नको करू किंवा तिला काहीतरी वेगळा जॉब भेटला किंवा ती अपात्र ठरवण्यात आली तर ती एक प्रतीक्षा यादी तयार करण्यात येते, ज्याला आपण म्हणतो वेटिंग लिस्ट. वेटिंग लिस्ट मध्ये 2 नंबरला जी असेल तिला संधी देण्यात येईल. समजा तिला नाही करायचं असेल तर 3 नंबरला देण्यात येईल, 4 नंबर वालीला देण्यात येईल. आणि ही जी लिस्ट असेल तरी 1 वर्षापर्यंत व्हॅलिड राहील. म्हणजे यांच्यापैकी जर कोणी सोडून गेलं तर नवीन नाही फॉर्म भरले घेतलं जाणार. याच 3, 4, 5 वाल्यांना वरती घेऊन जे आहे तर ती संधी जी आहे तर ती देण्यात येऊ शकते. तरी अशा पद्धतीने ही संपूर्ण निवड प्रक्रिया असणार आहे. याच्यामध्ये तुमच्या शिक्षणावर असणार आहेत 80 गुण, प्लस तुम्ही कोणत्या सामाजिक बॅकग्राऊंड मधून येतात याला असतात 20 गुण, आणि याच्या आधारेच तुमची निवड जी आहे तर ती केली जाणार आहे. अंगणवाडी 2025 संदर्भात संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या चॅनलवर मिळणार आहे. म्हणून तुम्ही आपलं चॅनल जे आहे तर ते आजच सबस्क्राईब करून ठेवा. याच्यावर तुम्हाला संपूर्ण माहिती जी आहे तर ते मिळत राहते. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.